पहिलाच बॉल डॉटने सुरुवात. डॉटने सुरुवात करत असताना करण आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. यावेळेस सलग 2 बॉल 2 मात्र यावेळेस निर्धाव चेंडू. तर नॉन स्ट्राईकला मात्र बघायला गेलं तर उत्कृष्ट खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू ज्याने पालघरचं नाव 7 समुद्र पार देखील नेलं असा हा फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक सर्व काही करणारा म्हणजे अष्टपैलू खेळाडू अनिकेत राऊत आहे. एक उच्च कोटीचा कर्णधार. आणि तो नॉन स्ट्राईकला असताना मात्र सुरुवातीला तुम्हाला त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. सुरुवातीला बॅटवर बॉल घेणं गरजेचं आहे. 2 डॉट आलेत. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. 3 सेम शॉट, सेम बॉल, सेम रिझल्ट असं म्हणायला हरकत नाही. ॲक्शन रिप्ले पाहायला मिळाला 3 चेंडू मागे. अगदी पालघर जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटमध्ये तारे सितारे आपण बघू शकतात या मॅचमध्ये. एक बाजूला अनिकेत आहे, दुसऱ्या बाजूला मयूर मर्दे देखील आहे. आणि बघायला गेला तर करण अंबेरे गोलंदाजी मार्कवर. धाकटे डहाणूचा विचार केला तर भिवंडी येथे देखील जाऊन खेळलेली आहे. मोठा संघ आहे आणि यावेळेस मात्र वाटचा इशारा. तेवढा ताकदीचा संघ अविनाश टेंबोडे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली धाव येत असताना स्वेअर मारा एक्स्ट्राच्या रूपामध्ये. ग्रामीण धमाकाचा विचार केला. सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता धाकटे डहाणू टीमने. अगदी बघायला गेलं तर मोठमोठ्या स्पर्धा गाजवण्याचं काम केलं जात आहे. ज्याप्रमाणे आपण म्हणतात की धुळेलन, सातपाडी, धाकटे डहाणू या इन्फॉर्म टीम आहेत, चर्चेच्या टीम आहेत, स्पर्धा गाजवणाऱ्या टीम आहेत. आणि पुन्हा एकदा मात्र डॉट चेंडू होते. 4 चेंडू. नो स्ट्राईकचा फलंदाज चर्चा केली अनिकेतने जाऊन स्ट्रायकर फलंदाजाकडे उज्ज्वलकडे, पण तिकडे 4 डॉट आलेले आहेत. गोलंदाजाचं कौतुक करेल. एखाद्या फलंदाजाला 4 डॉट करणं ही देखील अवघड गोष्ट आहे. आणि इकडे मात्र 5वा डॉट येते, पण तो बॅटीला लागलाय 5वा बॉल. पहिलं षटक मार्गस्थ असताना यावेळेस आपण बघू शकतात करण अंबेरे 5 बॉलमध्ये 1 धाव खर्च करतोय. लास्ट बॉल पहिल्या षटकातला पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्ले. 2 खेळाडू 38 सर्कल बाहेर. फिरवलंय, चकवलंय आणि संघर्ष करत असताना हा विकेट आलाय. कारण की 5 डॉटचा प्रेशर होता फलंदाजावर. उज्ज्वल अगदी मात्र इकडे खराब कामगिरी करतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये 1 धावेवर 1 विकेट. फलंदाज बाद, गॉन. कसब आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अगदी बघायला गेलं तर PTPL मध्ये खूप चांगली गोलंदाजी कस्तुबने देखील हाताळली. आणि इथे मात्र बंडाऊनच्या रूपामध्ये येत असताना मयूर मर्दे येतोय गोलंदाजी मार्कवर. या मैदानावर जेव्हा कधी आपण बघू शकतात की मर्दे नाव घेतलं की आपल्याला एकच आठवतो, एमन मर्दे, ज्याने अक्षरशः हे मैदान गाजवलं, ज्याची बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुडंब गर्दी पडायची नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये. आणि त्यांचे सुपुत्र मयूर मर्दे, हेमंत मर्दे यांचे सुपुत्र येत असताना गोलंदाजी मार्कवर. 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर आहेत. अगदी मोठी बॅटिंग साईड देखील आहे टीम धाकटे डहाणूकडे, ज्यामध्ये आपण बहुशः निखिल असेल, गणेश असेल, अगदी बघायला गेलं तर विनीत असेल. पहिलाच बॉल स्विच हिट केलाय आणि यावेळेस पहिला चेंडू चौकारासाठी पाठवलाय. अनिकेत राऊत देखील तयार आहे. यावेळेस त्यांना देखील माहिती आहे समोर एक ताकदवर टीम आहे. धावा मात्र स्कोरबोर्डला किमान 50+ येणं गरजेचं आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. खेळपट्टी तापलेली आहे सध्या. दुपारचं सत्र आहे. वारा देखील वाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडू चांगल्या रीतीने ट्रॅव्हल होतोय. पहिल्या 2 मॅचेसचा विचार केला तर पहिली बॅटिंग करणारी टीम विन झाली आणि त्यानंतर तिसरी मॅच पहिली फिल्डिंग करणारी टीम विन झाली. 4थ्या मॅचमध्ये काय होईल? पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. अगदी स्विच हिट, रिस्की स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. धाबाचा विचार केला, धाबा झाल्या त्या म्हणजेच 5. पहिल्या ओव्हरमध्ये बांधून ठेवलं, थांबून ठेवलं. विकेट देखील आला कस्तुबला, सॉरी
उज्ज्वलला बाद केलं, कारण अंबेरेने आता फटका फसलाय सोवर चेंडूवर. इथे अनिकेत राऊतच्या खेळीला देखील पूर्णविराम. टिपलाय जेल, संपलाय फलंदाजा खेळ. बॅक टू डग आउट. बिग विकेट, मोठा मासा जाळ्यात फसलाय. पहिलाच बॉल चौकारानंतर दुसरा बॉल स्विच डॉट आला. तिसऱ्या चेंडूवर देखील उंचच गेला चेंडू. प्रॉपर टायमिंग झालं नाही, एज लागली आणि कॅच आउट होताना अनिकेत राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. वेळेवर येऊन अगदी मात्र आपण बघू शकतात की आल्या गाडीवरून उतरून लगेच मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅट घेऊन जाणं आणि बॅटिंग करणं थोडं अवघड आहे, डिफिकल्ट आहे. ट्रॅव्हलिंग केलेली असते, बॉडी तेवढी फ्री नसते आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये जाऊन परफॉर्मन्स करणं प्रत्येक खेळाडूला सोपं नाही आहे आणि कित्येकदा बघितलेल्या मोठमोठ्या खेळाडूकडून ते जमत नाही आणि तेच कारण आपण बघू शकतात यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. त्यामुळे वेळेवर येणं गरजेचं आहे. ग्राउंडवर येऊन एखादी मॅच पाहणं गरजेचं आहे की पिच काय करते, पिच काय खेळते, कुठे चेंडू जात आहे, कुठे चौकार येत आहे. आणि ते मात्र आपण बघू शकता टेम्पोने सगळं व्यवस्थित उपस्थित नव्हता. पहिली मॅच एकही मॅच पाहिली नाही, डायरेक्ट आता मात्र टॉस जिंकला आणि बॅटिंग घ्यावी लागली कारण की खेळाडू उपस्थित नव्हते. आंबेडकर मैदान सांगितलं का मात्र चटकन लगेच टॉस जिंकला का फिल्डिंगचा निर्णय घेतला होतो कारण की थोडं चेसेबल मैदान आहे. इथे धावा नक्कीच बनतात. नवीन फलंदाज जीत मैदानाच्या आतमध्ये जात असताना जीतने देखील इम्प्रेस केले या वर्षामध्ये. खूप चांगली बॅटिंग केलेली आहे, गोलंदाजी देखील करतोय, परंतु इकडे मात्र आता एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, धावा बनवाव्या लागतील. ज्याप्रमाणे विराट कोहली श्रेयस अय्यरची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध, अशी एखादी पार्टनरशिप आता बिल्ड करावी लागेल. इथून विचार केला तर इथून 60-70 या धावेवर विचार करून फायदा नाहीये. किमान 50-55 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण की धावा झाल्यात फक्त ना फक्त 5 चेंडू फेकून झाले, ते म्हणजेच 4 जणी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चौथ्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक. चेंडूला वळवलंय, टप्पा पडल्यावर किपरच्या हातामध्ये जातोय, लेग स्पिनचा मारा. पंच अगदी सांगतात की हा चांगला चेंडू आहे, फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल येतोय. जीतला 2 लगातार डॉट चेंडू घेतलेले आहेत. एक बाजूला डक्टी डानू भवित्य 11, दुसऱ्या बाजूला विनोद टेंबोडे. लोअर फुलटॉस होता, परंतु इकडे काय करतो फलंदाज, बेट झालाय आणि यावेळेस विकेट देखील बाद देखील झालाय. जीत अगदी सिल्वर डकचा शिकार होत असताना विकेट. मेन बॅट्समन हर्षल अगदी 5 वर 3 गडी बाद झालेले आहेत 2 षटकानंतर. पॉवर प्ले अगदी डाक्टे डाणूच्या बाजूने लागलेला आहे. एक गोलंदाजी होत असताना करण अंबेरे पुन्हा एकदा तयार. पुढला चेंडू होता परंतु विकेट गेल्या कारणाने इकडे मात्र आपण स्ट्रोक पाहू शकतात. अगदी ऑफसाईडला प्लेसमेंट केली फलंदाजाने, हलक्या हाताने ढकललं, एक धाव मात्र पूर्ण केली. सर्व काही परिस्थितीवर निर्भर असते आणि तेच पाहायला मिळते. इकडे परिस्थिती थोडी खराब आहे आणि त्याला सावरावं लागेल, त्याकरता मात्र आता हात खोलत नाही फलंदाज. फुलटच चेंडूला देखील सिंगल मध्ये कन्वर्ट केलंय. 6 धावा धावपलकावर, दुसराच बॉल. लोअर फुलटॉस, इकडे मात्र रनआउटची संधी. खराब फेकी आहे, डायरेक्ट थ्रो करण्याची गरज होती, अगदी लेदर थ्रो केला असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्यामध्ये एकने बदल, धावसंख्या 7. यानंतर होणारी सेकंड राऊंडची पहिली मॅच साई साधोबा बेटेगाव आणि गावदेवी खैरापाडा या 2 टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला ऑफिशियल कॉल देईल. इनिंग ब्रेकमध्ये या टॉस केला जाईल.
हलक्या हाताने पॉईंटच्या भागामध्ये पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक एक पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न केला नाही. चांगली फेकी, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 8 धावा धावपलकावर. करण अंबेरे वैयक्तिक दुसऱ्या संघाचं तिसरं षटक हाताळताना 3 मध्ये 3 खर्च केलेले आहेत. स्ट्राईकला फलंदाज कुशल हर्षल आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला कस्तूप पुन्हा मात्र ऑफस्टमच्या खूप बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला तर पॉईंटच्या भागामध्ये एज लागली. चेंडू अडवला जातो 38 सर्कलमध्ये. एकच धाव होईल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जातोय. 9 धावा धावपलकावर. अगदी आकडे खराब आहेत तर स्कोरबोर्डला सुधारावे लागतील. एखादा प्रेशर रिलीज स्ट्रोक आणावा लागेल फलंदाजाला. इकडे चौकार षटकार खेचावे लागतील. किमान फाईट स्कोरिंग पर्यंत पोहोचावं लागेल. अपील आणि LBW लेग B4 मध्ये पकडले. पायचित होत असताना फलंदाज कस्तूप बाद. बघा त्याचा फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये येतोय. साई ऑपर ब्लॉक चेंडू हाताळलाय. कीपर कडून झाले चुकी. डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअर ठिकाणी चेंडू अडवला जातोय. 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 10 धावा. अगदी बघायला गेलं तर डबल फिगर्स मध्ये जाण्यासाठी तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा आहेत. अजून 3 ओव्हर बाकी आहेत. पुन्हा एकदा करण मयूर मर्दे येत असताना गोलंदाजी मार्कवर. अगदी जर कॅप बघितली तर आपण जी पुलिस कॅप म्हणतो ती कॅप घालून मात्र यावेळेस क्षेत्ररक्षण करत असताना मयूर मर्दे. तीन ओव्हर आहेत अजूनही बॅटिंग टीमकडे. 10 धावा झालेल्या आहेत. इथून बॅटिंग करत असताना 30-35 धावा शोधावा लागतील फलंदाजांना. परंतु फटका फसलाय, फक्त उंचच गेलाय. नो मॅच लँड मध्ये पडतोय. 1 पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न 2 देखील पूर्ण होताना स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 12 धावा धावपलकावर. ते पहिले षटक जलद गतीने संपवलं होतं करण अंबेरेने. ज्याप्रमाणे इथे मात्र आपण बघू शकतो डाऊन साईडला फटका झाला तर सिंगल फक्त सिंगल पाहायला भेटते. आतापर्यंत 1 चौकार आणि 2 चौकार आलेले आहेत.
जर बघायला गेलं तर धाव्याचा विचार केला धावा झाला तर 18. गोलंदाज मयूर मध्ये 2 बॉल बाकी आहेत 14 षटकामध्ये. फुल टच चेंडूला या वेस्ट कॅप मध्ये टाकला, रिव्हर्स अटेम्प्ट केला फलंदाजाने. 4 धावा मिळतील. चौकार. आता कुठे ना कुठे थोडं स्पीडअप करत असताना यावेळेस स्कोरबोर्ड थोडं धावतं ठेवत असताना फलंदाज दुसरा चौकार येतोय. 5 मध्ये 12 आलेत. हे करावं लागेल. अजूनही 2 षटक आहेत. अंबटगोड मैदानावर कित्येकदा पहिले शेवटच्या 2 षटकामध्ये 30-40 धावा देखील जमवल्या आहेत. पहिले बॅटिंग करत असताना बॅटिंग टीमने 22 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल. चांगला चेंडू परंतु इकडे एक धाव मात्र थांबवू शकणार नाही. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा लगभग 6च्या सरासरीने 23 स्कोर कार्डवर. पाचवा षटक निखिल अंबेरे, निखिल अक्करे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर डेड बॉल दिला जाईल. 5वं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावर आहेत. मागची मॅच देखील थोडी वन साईड पाहायला मिळाली. 40 धावा ते 45चं आव्हान होतं ते सहजरित्या पूर्ण केलं. अच्छेवर दांडी संघाने इथे तिथपर्यंत पोहोचलं जाईल का ह्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. किमान 45-50 धावा ह्या स्कोरबोर्डला हव्या आहेत. कारण की अगदी बघायला गेलं तर बॅटिंग साईड समोर चांगली आहे, बॉलिंग साईड आहे, परंतु छोटा टोटल डिफेन्स करताना गोलंदाजाला देखील मेहनत मुशक्कत करावी लागेल. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. चौकार एक आला रिव्हर्स स्वीप मध्ये, परंतु इकडे 2 डॉट पुन्हा एकदा आलेले आहेत. कुठे ना कुठे जी रणगतीला सुरुवात झाली होती त्याला पुन्हा एकदा थांबवण्यात आलंय निखिल अकरेकडून. पुन्हा एकदा बेट केलंय, परंतु यावेळेस पंच इंटरेस्टेड आहेत. वाईटचा इशारा दिला जातोय. लाईन चेक केली पंचाने. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 24-24 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. अंबटगोड मैदान दिवस 3रा साहेब चषक आपल्याला पाहायला मिळते. फटका स्विंग केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु बघत राहणार. षटकार येणार कुठे ना कुठे मात्र डाव्या त्याच्या फलंदाजाने मोर्चा उचललाय. अगदी मात्र यावेळेस आपण बघू शकता झोन मध्ये चेंडू होता. ऑन साइडला मिड विकेटला क्लिअर करत असताना 6 धावा. षटकार. धावा झाल्या 30 आणि 19 धाव्यामधलं धावा मात्र धावा त्याच्या फलंदाजाच्या नावावर, साईच्या नावावर. गेलाय. फटका चांगला आहे. शॉट पिच चेंडूला इकडे पाठवलाय. 1 बाउन्स सीमा पार. चौकार. कुठे ना कुठे आता धावा येत असताना 34 धावा धावफलकावर लागले जात आहेत. अगदी बघायला गेलं तर खूप चांगली उपयुक्त इनिंग खेळत असताना साई आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धाव्यावर पोहोचलाय. पहिल्या सुरुवातीला जर बघायला गेलं तर या षटकाच्या 2 डॉट आले, परंतु त्यानंतर 2 मोठे हिट देखील आलेत वाईट चेंडू नंतर.
11 धावा आतापर्यंत जमा केलेल्या 34 धावा धावपलकावर. पहिल्या सरळ बॅटीने त्यानंतर उलट्या बॅटीने फटका सजवलाय. आता फिरवलाय चांगला फटका आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव. दुसरा प्रयत्न नाही केला. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 35 35 धावा धावपलकावर. शेवटचा बॉल 5व्या षटकामधला 35 धावा धावपलकावर. स्ट्राईकला फलंदाज हर्षल. लास्ट बॉल. इथे मात्र आपण बघू शकता डाऊन द लेग साइड आहे. पंचाचा इशारा वाईटचा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 36 36 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. 5व्या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा आलेल्या आहेत. 13 धावा आलेल्या आहेत. 23 होत्या 4 षटकानंतर आणि इथे मात्र 36 धावा धावपलकावर. वर फुलटा चेंडू ऑफसाईडला फटका सजवला आहे. टीपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंगर फ्रिजनला परंतु इथून 2 नक्की मिळणार आणि 2 पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजाने. 15 धाब्याचा हे षटक आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्या तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा 38. पाच षटक समाप्तीनंतर 38 धावा. पहिल्या षटकामध्ये 1, दुसऱ्या षटकामध्ये 5, अशा रीतीने 2 षटकामध्ये फक्त 6 धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये देखील 4, चौथ्या षटकामध्ये 13 आणि 5व्या षटकामध्ये 15. अशा रीतीने 38 पर्यंत पोहोचले. आता शेवटच्या षटक. पहिला बॉल डॉटने सुरुवात. राहुल गोलंदाज पाहायला मिळते. राऊंड विकेटचा मारा. वाईड यॉर्कर चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा मात्र याला चांगला चेंडू. सुपर बॉलिंग. अगदी चालत येऊन गोलंदाजी होत असताना परंतु वेग खूप आहे. खांदे मजबूत आहेत गोलंदाजाचे. षटक क्रमांक 6 आणि शेवटचं यानंतर होणारी मॅच साई सदोबा बेटेगाव आणि त्यांच्या विरुद्ध साई सिद्धोबा बेटेगाव आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल गावदेवी खेरापाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती या आपण टॉस बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. लगातार तिसरा डॉट चेंडू येतोय. ज्या फलंदाजाने धावा केला होता त्या फलंदाजालाच खेळवलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. असं वाटलं होतं इथून मात्र हे षटक देखील 10-15 धावेच जाईल परंतु इकडे 3 चेंडू आपल्या बाजूने लावलेत गोलंदाजाने. शांत ठेवलंय. डेथ ओव्हर रिव्हर्स अटेम्प्ट केला. आता मात्र ओव्हर फुलटा चेंडू होता परंतु उलटा खेळण्याच्या नादामध्ये चेंज लागली. 1 पूर्ण आणि 2 देखील पूर्ण. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 40 आता मात्र पाहायला मिळते. धावा धावपलकावर. शेवटचे 2 चेंडू पहिल्या इनिंगचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र काय घडते. चेंडू अडवण्यात आलेला आहे शॉर्ट फाईन लेगला आणि लेग बाईच्या रूपात ही धाव. अनिकेत राऊत यांना मी विनंती करेन म्हणजे बाप्या आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. शेवटचा बॉल शेवटच्या षटकामधला. धावसंख्या 41 41 स्कोर कार्डवर. लास्ट बॉल चौकार षटकार सिंगल डबल काय असेल विकेट बघूया शेवटच्या चेंडूवर. गावदेवी खेरापाड्याचा कॅप्टन आलेला आहे किरण पांगरे. बेटेगाव टीम कॅप्टनला पाठवा. दिवस अटेम्प्ट केला शेवटच्या बॉलला आणि इकडे मात्र डॉट बॉल येतोय. 41 पर्यंत पोहोचले आहे. विंडर्स टेम्बोडे 42 धावेचं आव्हान दिलेलं आहे.
यावेळेस धाकटे ढाणू आपल्याला टीम पाहायला मिळते. 42 जवळ होण्याचे टॉस होणार दोन टीम मध्ये. कोणाला आपल्या समवेत जोडले जाते टॉस बॉक्स मध्ये. एक बाजूला पेटेगाव आणि दुसऱ्या बाजूला खैरापाडा. स्वागत केलं जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर अनिकेत राऊत, एक उत्कृष्ट खेळाडू आणि उत्कृष्ट आयोजक दर्जाचा आयोजक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या मुख्य व्यासपीठावर. दिनेश गारे त्यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन इथे यथोचित स्वागत केलं जाते. अनिकेत राऊत यांचं स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला टीम साई सिद्धोबा बेटेगाव आणि त्याच्या विपक्ष टीम तो नाद करेल ती टीम गावदेवी खैरापाडा. गावदेवी खैरापाडा चला कर्णधार तिथे उपस्थित आहे. टीम चला टॉस करण्याकरता दोन कर्णधार टीम बेटेगाव एका बाजूने आपण पाहतोय आणि त्याच्या विपक्ष टीम दोन हात करते ती टीम खैरापाडा गावदेवी खैरापाडा. चला कर्णधार या लवकर. टॉस करण्याकरता दोन कर्णधार माझ्या समवेत जोडले गेलेत या मॅच मधनं. तर आपण पाहिलं तर गावदेवी खैरापाडा आणि साई सिद्धोबा बेटेगाव या दोन टीम मधली ती मॅच आहे. चॉईस दिलं जाईल या ठिकाणी. $2025 हा कॉल दिलाय. डिसिजन पेंडिंग आहे. ओके तर मॅच चालू आहे. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. चला जाऊया दुसऱ्या इनिंगकडे जिथे 42 धावा डिफेन्स करण्यासाठी विनस टेंबोडे देखील तयार आहे. थोडे बॅट्समनने नाराज केलं. सुरुवातीच्या षटकामध्ये धावा आल्या आणि खास करून पहिल्या 3 षटकात फक्त 10 धावा आल्या. त्यानंतर 2 षटकामध्ये धावा देखील आल्या. एकामध्ये 13 एकामध्ये 15 म्हणजे 28 धावा देखील आल्या. परंतु त्यानंतर परत एकदा पुढच्या षटकामध्ये फक्त आल्या धावा 3. तर कुठे ना कुठे 4 षटकामध्ये फक्त 13 धावा जमा केल्यात आणि त्यामुळे स्कोरबोर्डला 41
धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि 42 धावेचं आव्हान आहे. गोलंदाजीसाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय जीत. गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजेच विनीत आणि नो स्ट्राईकला निखिल. विनीत आणि निखिलची जोडी मैदानाच्या आतमध्ये 42 धावेचं आव्हान आहे. थोडं छोटं आहे परंतु गोलंदाजाला ते मोठं करावं लागेल. विकेट घ्यावे लागतील, डॉट चेंडू टाकावे लागेल. जीत खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षा आहे गोलंदाजाची या मॅच मध्ये. विनस टेंबोडे सर्वप्रथम सुरुवातीचे 2 षटकं हे चांगले हाताळावे लागतील. इथून लक्ष सुरुवात होईल. 42 धावेचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. भवित्य 11 डॉक्टर डानू टीम कडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला विनीत, नो स्ट्राईकला निखिल. पहिलाच बॉल राऊंड द विकेटचा मारा. ऑन साईडला फटका सजवला. 2च खेळाडू 30 सर्कल बाहेर आहेत. डीपमध्ये कस्तूब आहे, फील्ड करेल, थ्रो करेल. 1 धाव पूर्ण केली. पहिली धावा मात्र इकडे स्कोरबोर्डला लागली जात आहे. साहेब चषक 2025 भव्य दिव्य आयोजन. आजचा दिवस 3रा, उद्या 4था दिवस आपल्याला पाहायला मिळेल आणि शेवटचा अंतिम दिवस 9 तारीख रविवार. अगदी बघायला गेलं तर चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल देखील आहे. इंडिया वर्सेस न्यूझीलंड आणि साहेब चषकाचा देखील अंतिम दिवस 2025 चा अंतिम दिवस असेल. पहिला बॉल आणि 1 धाव आणि दुसरा बॉलवर काय फटका खेळलाय. ओव्हर पिच आणि काय इझी षटकार खेचलाय. एफर्टलेस स्ट्रोक. अगदी यस डाव्या हाताच्या फलंदाजाचे खूप कमी षटकार पाहायला मिळतात परंतु आजच्या सकाळच्या सत्रापासून थोडा धावा पाहायला मिळतात. सुजितने बॅटिंग चांगली केली खेरपाडा संघाच्या आणि इकडे मात्र निखिल सध्याचा खूप चांगला डाव्या हाताचा फलंदाज पालघर भागातला पाहायला मिळतोय डॉक्टर डानू टीम कडून खेळत असताना आणि हा षटकार त्याचा ट्रेडमार्क आहे. अगदी परिचय दिलाय की काय फॉर्मला आहे आणि त्यानंतर हा कलात्मक स्ट्रोक प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. गुदगुल्या करत जमिनीला चेंडू निघून जाते. सीमा पार चौकार 4 धावेसाठी. शॉर्ट पिच चेंडू होता पॉईंटच्या भागामध्ये परंतु षटकार जो खेचला ना तो या स्पर्धेचा सर्वात चांगला स्ट्रोक होता कारण की एफर्टलेस होता. पिव्हट टायमिंगने अगदी या मैदानाचं सर्वात मोठं क्षेत्रफळ अगदी इझिली बीट केलं त्याने. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक 6 धावा. त्यानंतर मात्र प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळला जातोय. पुस्तकी स्ट्रोक खेळला जातोय. 4 धावा पॉईंटच्या भागामध्ये. स्क्वेअर कट केलाय इथे फलंदाजाने. हे स्ट्रोक आहेत निखिलकडे त्यामुळे तो जास्त आक्रमक पाहायला मिळतोय. हा फटका बघा उंच आहे, लांब देखील आहे. निखिल वारा तिथे मारा. छोटं क्षेत्रफळ निवडलं. काय प्रॉपर टायमिंग आहे. काय फलंदाज पाहायला मिळते. छोटा पॅकेट बडा धमाका. छोटा तीर घावकरे गंभीर. जीतवर हल्ला. पहिल्या चेंडूवर 1 धाव आणि त्यानंतर षटकार चौकार षटकार हायलाइट सुरू झाले मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा धावपलकावर. आमचे बॉल बॉय बॉल शोधत आहेत आणि आलेला आहे. धन्यवाद कारण की MSCB कॉलनी देखील मोठी आहे. चेंडू टप्पा पडल्यावर कुठे जातो काही समजत नाही आणि शोधता शोधता थोडा वेळ लागतो. मेगा स्क्रीनवर हायलाइट देखील आपल्याला पाहायला मिळते. षटकार चौकार षटकार. निखिल ऑन फायर आणि त्यामध्ये खराब चेंडू आलाय. इथे भीमर 2 धावा मिळतील. निमेश अनिकेत युवा खेळाडूला पहिले संधी देतो आणि यावेळेस देखील मात्र स्वतःला त्याने बॅक केला आणि संधी दिली परंतु इकडे थोडी महागडी ठरत आहे. अगदी पहिल्या ओव्हरमध्येच इकडे मॅच मध्ये मजबूत पगड. अगदी बघायला गेलं तर पहिल्या ओव्हर पासून जिकडे सुरुवात झाली मॅचला त्या सुरुवातीपासून पूर्णपणे मजबूत पकड आहे डॉक्टर डानू टीमची या मॅचवर. दबा झाले 19. प्री हिट. विनीतला देखील संधी आहे आता आणि विनीत देखील हात खोललेत पण उंचच चेंडू गेलाय. सिंगल असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 20 धावा धावपलकावर. 21 पाहिजेत आता जिंकण्यासाठी. 22 पाहिजेत. 31 चेंडू 22 धावेची गरज. समीकरण छोटं करून टाकलंय पहिल्याच ओव्हरमध्ये. डॉक्टर डानू इनफॉर्म टीम अगदी
स्वप्नगत फॉर्म मध्ये आहे. पालघर जिल्हाच नाही तर पालघर जिल्हा बाहेर देखील सुपर कामगिरी, मुंबई येथे जाऊन देखील मात्र आपला नावाचा शिक्कामोर्तब केलाय, सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. यावेळेस काय फटका खेळलाय, अगदी टिपिकल टेनिस क्रिकेट स्ट्रोक खेळला जातोय. 4 धावा, सुपर स्ट्रोक, स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला पहिल्या ओव्हरमध्ये 24-24. गोलंदाज कस्तूप गोलंदाजी मार्कवर पहिल्याच ओव्हरमध्ये 24 धावा यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये 18 बनवायचे. 30 बॉल 18ची गरज, समीकरण अगदी सोपं. आणि विनय तर देखील इकडे मात्र तयार आहे हलक्या हाताने. अगदी एका बाजूने अटॅक सुरू आहे, धावा देखील कमी आहे, तर स्ट्राईक रोटेट केले. 1 धाव, स्कोरबोर्ड 25-25. निखिल ऑन स्ट्राईक. 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचा वार शुक्रवारचा दिवस, MIDC कामगारासाठी सुट्टीचा दिवस आणि बघायला गेला तर संध्याकाळचा प्लॅनिंगचा दिवस असं म्हणायला हरकत नाही. काय फटका आहे, ये दिल एक मंदिर तू एक मूरत है, क्या बताऊं मेरे दोस्त, ये स्ट्रोक कितना खूबसूरत आहे. अगदी रायटी बॅट्समन नो स्ट्राईकला आहे, परंतु तिन्ही षटकार जे आहेत ना ते जणू काही रायटी बॅट्समनने लगावलेत की काय, अशा रीतीने मात्र हे स्ट्रोक खेळलेत. निखिल क्या बात है तुम्हारी, बार बार देखो, 1000 बार देखो इस स्ट्रोक को. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. पुन्हा एकदा फटका सजवला, यावेळेस मिस फिल्डिंग. आता काही चुकीचं होणार नाहीये इकडे निखिल कडून. टायमिंग जरी झालं नाही, गॅप जरी मिळाला नाही तरी देखील चौकार येतोय. कपात झाल्यात त्या म्हणजेच 35-35. 7ची गरज. अगदी दोन ताकदीच्या टीम आमने सामने आल्या, परंतु ती चुरस पाहायला मिळाली. कधी कधी असं होते जेव्हा एखादी टीम वरचढ असते तेव्हा मात्र चुरस पाहायला मिळते. निखिल थांबायचं नाव घेत नाही, लवकर फिनिश करायच्या मोड मध्ये गेला आणि लवकर खेळाला फिनिश देखील लगबग केलं. 1च धावेची गरज आहे. काय फटके खेळतोय, अगदी त्याची हाईट बॉडी बघितली तर इथून कोणी सांगणार नाही कितके लांब लांब स्ट्रोक खेळले असतील. धीरज गरजचं देखील स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. रॉकस्टार ग्रुपचे मेंबर आहेत. एक आणि आता चांगला चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कधीपासून जागेतून स्टेबल होऊन खेळत होता तेव्हा चांगले स्ट्रोक आले, परंतु आता पुढे जाऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट बॉल येतोय. कस्तूपने PTPL ला खूप चांगली गोलंदाजी केली होती पालघर तालुका प्रीमियर लीग मध्ये. आणि इकडे मॅच फिनिश होईल का? यस, मॅच फिनिश. काय बॅटिंग केले निखिल. आजच्या दिवशी जर फायनल डे असता तर मला तर वाटते निखिल अगदी सिरीज खाऊन गेला असता. अजूनही त्या लढार मध्ये आहे, लिस्ट मध्ये. अनिकेतने देखील मात्र कौतुक केलं. अनिकेतने बॅट देखील चेक केलंय की नक्की बॅट मध्ये स्प्रिंग तर नाही, कारण की आरामात 6 गेलेत. इथे आपण बघू शकतात मॅच विन होताना भवित्य 11 धाकटी ढाणू. आणि आपण जाऊया दुसऱ्या मॅच कडे. सेकंड फेरी इनिंगला सुरुवात, दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार. एक बाजू